हेडलाईनचे प्रस्तुत करता घरकुल मसाले, दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले। उद्या निकाल नाही, सर्व नगरपालिकांचा निकाल 21 डिसेंबरला। नगर परिषद आणि नगरपंचायतीची मतमोजणी पुढे ढकलली। मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय। खंडपीठाचा निकाल सर्वांना मान्य करावाच लागेल, पण 24 ठिकाणच्या निवडणुकांमुळे सर्व निकाल पुढे ढकलणं अयोग्य। कोर्टानं मतमोजणी पुढे ढकलल्यानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया। कुठेतरी तार जोडायची सेटिंग राहिली असेल, उद्याचा निकाल लांबणीवर पडणं संशय व्यक्त करण्यासारखं। कोर्टाच्या निकालानंतर निलेश राणेंकडून शंका व्यक्त। शिंदेंच्या शिवसेनेकडून मालवणमध्ये पैसे वाटप, एकनाथ शिंदे यांनी मालवणमध्ये पैशांच्या बॅगा आणल्या, वैभव नाईक यांचा आरोप। वैभव नाईकांचे आरोप, नैराश्यातून प्रचारात अनेक दिवस व्यस्त असल्यानं कपड्यांच्या बॅगा असतात। नाईकांच्या पैशांच्या बॅगेच्या आरोपांवर उदय सामंतांचं उत्तर। आम्ही पैशांनी निवडणूक जिंकत नाही, निवडणुकीतील पैशाचा गैरवापर हानिकारक, संपूर्ण निवडणूक रद्द झाली पाहिजे, सुप्रिया सुळेंची मागणी। मंत्रालयातील पीए निवडणूक कार्यक्रम बनवतो आणि आयोग तो जाहीर करतो, निवडणूक कार्यक्रमावरून बाळासाहेब थोरातांचा मोठा आरोप। निवडणूक आयोगासारखा नालायक विभाग नाही, संजय गायकवाडांकडून निवडणूक आयोगाचा नालायक उल्लेख, मतदार यादीत बोगस नावं असल्याचाही गायकवाडांचा आरोप। भाजप नेत्यांकडून पुन्हा एकदा भाजपच नंबर 1 चा पक्ष असल्याचा पुनरुच्चार, महायुतीत भाजपच नंबर 1 चा पक्ष, महायुतीत सर्वात मोठा वाटा भाजपचा असेल, गिरीश महाजनांसह बावनकुळेंचं वक्तव्य। गठ्ठ्यांनी मतदान असल्यास सत्ताधाऱ्यांकडून 22,000ची ऑफर, निलेश राणेंच्या आरोपांनंतर सचिन अहिर यांचा दावा। जामखेडमध्ये भाजपकडून गुंडाच्या घरात उमेदवारी, रोहित पवारांचा आरोप, जामखेडमध्ये भाजप आणि शिवसेनेकडून पैसे वाटप झाल्याचाही दावा। तर कोण गुंड आणि कोण चांगलं हे ठरवण्याचा अधिकार कोर्टाला, जे आम्हाला गुंड बोलतात ते गुंडांना घेऊन विमानात फिरले, रावसाहेब दानवेंचा रोहित पवारांवर पलटवार।